शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी प्रवेश केला। त्यानंतर जर पाहिलं तर येत्या 27 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ दौरा जो आहे त्या ठिकाणी होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यवतमाळ जिल्ह्यातील नेते आहेत। शिंदे गटामध्ये प्रवेश जे आहेत ते खासदारांनी या ठिकाणी केलेला आहे। काय नेमकी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे साहेब या संपूर्ण संदर्भात येत आहे, काय पुढचं नियोजन आणि आयोजन असणार आहे? आज तर आम्हाला माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे येत्या 27 तारखेला इथे आहेत। त्या संदर्भात आम्ही सर्व नियोजन आणि सभेचं आयोजन करीत आहे। ती प्रायोरिटी आम्हाला सर्वप्रथम आहे। राहिला प्रश्न गद्दार देशमुखांचा, त्याचा समाचार आम्ही 27 तारखेनंतर घेऊ। मी विकासासाठी गेलो, निधी जो आहे तो मिळत नव्हता, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वास न्यायचा आहे, शकुंतला रेल्वे ब्रॉडगेजच्या संदर्भाचा प्रकल्प पूर्ण न्यायचा आहे। हे सगळं विकासाचं विजन डोळ्यासमोर असताना निधी कुठेतरी कमी पडत होता म्हणून मी गेलो असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। विकासासाठी नाही, तो विकायसाठी गेला आणि तो विकला गेला। राहिली गोष्ट वर्धा नांदेड रेल्वे वगैरे, तर खासदार विजय दर्डा साहेब खरोखर त्याचे हे आहेत, शिल्पकार आहेत। ते तेव्हापासून प्रयत्न, त्यानंतर भावना गवळींनी प्रयत्न केले। हे तर सतत चालणारी प्रक्रिया आहे। हे फक्त विकण्यासाठी गेले। ज्या पद्धतीनं उबाटाकडनं तुडवण्याची भाषा केली त्या प्रश्नांवर त्यांनी सांगितलं की बा आम्ही सुद्धा या सगळ्या विषयाला तयार आहोत, कोणी जर अंगावर आला तर आम्ही सुद्धा शिंगावर घेऊ। खासदार देशमुखांना माझं आव्हान एकाच एक, चल माझ्यासोबतच भीड म्हणा, ये एकटा ये, मी येतो एकटा, पाहून घेतो त्याला। उत्तर देणार का? हो, उत्तर सांगतोय ना, एकाच एक चाल येऊन जा, त्याला बघूनच घेतो ना। तू काय सांगतो आता पोलिसाच्या फौज फाट्यामध्ये फिरणार तू काय आव्हान देतो रे? आम्ही आव्हान देतो आहे की तू ये आमच्या समोर, येऊन दाखव, ये ना एकाच एक भिडणं म्हणा, तुझ्यात असेल दम तर। आणखी काही पदाधिकारी आहेत, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीपासून तर आजगायतपर्यंत संजय देशमुखांसोबत सावलीसारखे उभे होता, पक्षातून ते शिंदे गटात गेलेले, काय नेमकी भावना आहे? संजय देशमुखांना या जिल्ह्यानं राजकारणात मला वाटते 15 ते 20 वर्ष अडगळीत टाकलं होतं। कदाचित त्यांच्या त्या स्वभावामुळे म्हणा, किंवा वागण्याच्या पद्धतीमुळे म्हणा, किंवा पक्ष बदलवण्याच्या पद्धतीमुळे म्हणा, परंतु आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा हात त्यांच्यावर आला आणि आमच्यासारख्या असंख्य शिवसैनिकांनी, सर्व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी झटून लोकसभेला त्यांनी खासदार केलं। परंतु मुळात जन्मताच त्यांचा जो पक्ष बदलण्याचा स्वभाव आहे तो सोडला नाही। आम्हाला बरेच लोक आमच्यासारखे सगळे सांगत होते, परंतु आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही त्यांना या लोकसभेत कशाचीही पर्वा न करता त्यांना निवडून दिलं। परंतु येत्या काळात जनता जनार्दन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहे। महाविकास आघाडीचं मॅन्डेट जे आहे ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहे। आणि हे सिक्युरिटी ह्या त्या सगळ्या गोष्टीच्या मागून जे सगळे सहाच्या साई खासदार ज्या गोष्टी करत आहे, मला वाटते एकदा ते सिक्युरिटी ह्या त्या गोष्टी बाजूला ठेवावं आणि नंतर पाहावं कोण काय करणार आहे आणि काय नाही ते। आम्ही तर कसं आहे, आम्ही प्रेरित असलेले लोक आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन आणि आम्ही शिवसेनेत असलेले लोक आहोत। आम्ही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर, भविष्यात आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेबांसोबत राहणारे लोक आहोत। त्यामुळं पाहून घेणं ह्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही या 27 तारखेनंतर आदरणीय पक्षप्रमुख येऊन गेल्यानंतर आम्ही त्या सगळ्या गोष्टी करू, यात काही शंका नाही। कसा दौरा उद्धव ठाकरेंचा एकंदरीत आहे, कशा पद्धतीनं सभा या ठिकाणी केली? येत्या 26 तारखेला साहेब इथे मुक्कामी येणार आहेत आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळच्या प्रांगणामध्ये त्यांची सभा यवतमाळ येथे होणार आहे। निश्चित येत्या 27 तारखेला उद्धव ठाकरेंची यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभा या ठिकाणी होणार आहे आणि या संपूर्ण 6 खासदारांचा समाचार जो आहे ते या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे घेणार असल्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरामन सचिन सयामसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।